अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षांवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत, जी आपलं स्वतःचं घर होण्यासाठी म्हणजेच आपलं हक्काचं घर होण्यासाठी आपल्याला करायची आहे. आता प्रत्येकाची इच्छा असते, आपल्या मध्यमवर्गीयांची प्रत्येकाची इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं, आपल्या हक्काचं घर असावं. आणि खरंच घर होणं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की बघा, असं म्हटलेलं आहे, अशी एक म्हण आहे, पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. तर घर होण्यासाठी आपल्याला खूप आटापिटा करावा लागतो. बघा, कितीही पैसा असला तरी सुद्धा शेवटी ते योग असावे लागतात, किंवा आपल्या मनासारखं घर मिळणं म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट असते. घर असं सहजासहजी होत नाही, त्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप जीवाचा आटापिटा करावा लागतो. तेव्हा आपली वास्तू आपलं घर होत असतं. आणि त्यासाठी आपण अनेक कष्टही करतो. पण आजही काहींची ही इच्छा कुठे ना कुठे अपूर्ण राहत असते, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. ज्यांचं घर होत नाहीये, किंवा ज्यांना असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं, माझ्या हक्काचं घर असावं. आणि रेंटवर राहणाऱ्यांना नेहमी हा त्रास होतो. त्यांना नेहमी कुठे ना कुठे असं वाटतं की माझं स्वतःचं हक्काचं घर असावं, जिथून मला कोणीही बाहेर काढणार नाही, किंवा कोणीही म्हणणार नाही की तुम्ही घर खाली करा किंवा रूम खाली करा. तर बघा, उद्या आहे विश्वकर्मा जयंती. उद्या 31 जानेवारी वार शनिवार, उद्या विश्वकर्मा जयंती आहे. आणि उद्यापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे आपलं स्वतःचं घर होण्यासाठी. आता विश्वकर्मा नेमके कोण होते? विश्वकर्मा हे अगदी आपण म्हणू शकतो की जगातले पहिले आणि देवांच्या काळातले जे इंजिनियर आपण असं म्हणू शकतो, ते विश्वकर्मा होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णांसाठी द्वारका, पांडवांसाठी हस्तिनापूर आणि रावणासाठी सोन्याची लंका बांधली होती. विश्वकर्मा हे दुनियातले पहिले इंजिनियर असं मानले जाते. विश्वकर्मा हे वास्तुकला तज्ज्ञ होते असं मानले जाते. तर बघा, उद्या विश्वकर्मा जयंती आहे. आणि बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमचं हक्काचं घर असेल पण तुमच्या घरामध्ये वास्तू दोष असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा तुमच्या हक्काचं घर होण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आणि जो कोणी पूर्ण श्रद्धेने अगदी मनापासून ही सेवा करतो, त्यांचं वर्षभराच्या आत स्वतःचं घर होते म्हणजे होतेच. फक्त आपली श्रद्धा तितकी हवी, आपला विश्वास हवा, आणि मनापासून न चुकता तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे. सेवा काय करायची आहे? उद्याच्या विश्वकर्मा जयंतीपासून तुम्हाला रोज विश्वकर्मा चालीसा तुम्हाला पठण करायची आहे. लक्षात घ्या, विश्वकर्मा चालीसा जेवढ्या वेळेस तुम्हाला पठण करणं शक्य होईल, जर त्रिकाळ पठण करणं शक्य असेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्री झोपेपर्यंत त्रिकाळ, दिवसातून 3 वेळेस पठण करणं शक्य असेल, नक्कीच लवकरात लवकर या सेवेचा अनुभव होईल. त्रिकाळ पठण करणं शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर किमान 1 वेळेस तरी दिवसातून, दिवसभरातून किमान 1 वेळेस जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर सेवा आहे. अगदी 5 ते 7 मिनिटं तुम्हाला लागतील. विश्वकर्मा चालीसा तुम्हाला कुठे मिळेल? तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्ही श्रवण करा. श्रवण करता करता तुम्ही स्वतः ते म्हणा, ते मंत्र उच्चार तुम्ही करा. जेव्हा आपण स्वतः ते मंत्र उच्चार आपल्या तोंडाने जेव्हा आपण पठण करतो, तेव्हा त्या सेवेचा आपल्याला अनुभव येत असतो, किंवा ती सेवा तेव्हा आपल्याला लागू होत असते. श्रवण केल्यानेच फक्त फळ मिळत नाही, तर आपण जेव्हा ती सेवा पठण करतो किंवा ती सेवा आपण स्वतः करतो, तेव्हा आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असते. म्हणून लक्षात घे, तुम्हाला उद्यापासून जेवढ्या वेळेस त्रिकाळ पठण करणं शक्य असेल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. नसेल शक्य तर किमान एकदा तरी, दिवसातून एकदा तरी तुम्हाला विश्वकर्मा चालीसा पठण करायची आहे. आणि खरंच तुम्हाला असं वाटतं की माझं 6 महिन्यांच्या आत घर व्हावं, तुम्ही नक्कीच त्रिकाळ पठण करून बघा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, किंवा दिवसातून कोणत्याही 3 वेळा तुम्ही ठरवा तुमच्या सोयीनुसार, आणि त्यावेळेस तुम्हाला विश्वकर्मा चालीसा पठण करायची आहे. संकल्प करून करा. यामध्ये नियम कोणते आहे तर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे. फक्त हे 2च नियम आहे. तुम्हाला दुसरं कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही आहे. आणि तुम्हाला ही सेवा करायची. अर्थात जेव्हा तुम्हाला मासिक धर्म येईल तेव्हा तुम्ही ते 5 दिवस स्किप करा. पुढे तुम्ही परत तुमची सेवा कंटिन्यू करू शकता. तर असं ठरवा की जोपर्यंत माझं घर होत नाही, माझं स्वतःचं हक्काचं घर होत नाही, तोपर्यंत मी ही सेवा रोज करणार. आणि खरंच सांगते, जेव्हा तुम्ही मनापासून ही सेवा करणार अगदी न चुकता प्रामाणिकपणे, तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि एक अनुभवसिद्ध उपाय तुम्हाला सांगते. विश्वकर्मा जयंतीपासून, आता बघा, ज्यांना विश्वकर्मा जयंतीपासून म्हणजे उद्यापासून ज्यांना ही सेवा करणं शक्य होणार आणि मासिक धर्मामुळे किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे त्यांनी
येत्या बुधवारपासून किंवा कुठल्याही बुधवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. पाटावर एखादं वस्त्र अंथरून तुम्हाला त्यावर तांदळाची रास करायची आहे. त्यावर तुम्हाला एक सुपारी स्वरूप तुम्हाला विश्वकर्मा यांची तुम्हाला स्थापना करायची, त्यांना मला विश्वकर्मा मानायचं आहे. आणि बघा, रोज तुम्हाला त्यांच्यासमोर बसून रोज त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळ किंवा कुठल्याही तुमच्या सोयीनुसार 3 वेळा ठरवून दिवसभरातून 3 वेळेस तुम्हाला विश्वकर्मा चालीसा पठण करायचे आहे. जोपर्यंत तुमचं हक्काचं घर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे. खरंच 6 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतो. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे अगदी मनापासून श्रद्धेने तुम्ही ही सेवा करता तेव्हा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव होतो. प्रत्येकाचं घर वास्तूनुसार अगदी परफेक्ट असेलच असं नाही, थोडंफार इकडे तिकडे होतं आणि त्यामुळे ते दोषसुद्धा आपल्याला लागतात. मग अशा वेळेस आपण घराची तोडफोडसुद्धा करू शकत नाही, कारण की घराची तोडफोड केल्याने अजून वास्तुदोष आपले वाढत जातात. त्यामुळे जर तुमच्या घरातही वास्तुदोष तुम्हाला जाणवत असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही जर विश्वकर्मा चालीसा पठण केली तुमचे जे काही वास्तुदोष आहे ते दूर होण्यास नक्कीच मदत होते आणि तुमच्या घरामध्ये एक सुख शांती नांदते. तुम्ही अनुभव घेऊन बघा. तुमचं स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुमच्या घरातला वास्तुदोष दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत या नव्या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.